तर मित्रांनो, आज आहे अक्षय तृतीया, म्हणजेच आपल्या खानदेशी भाते आखाजी आणि आमच्या हातात आहेत तांबे आणि आम्ही चाललोय आता डेरग्यामध्ये पाणी टाकण्यासाठी। खेड्यागावांमध्ये कशी प्रथा असते, एक वर्षभरातून जेवढी लोक वारलेली असतात किंवा मयत झालेली असतात त्यांचं अक्षय तृतीयाला डेरगं भरलं जात असतं आणि त्या जे कळस पूजन होत असतं त्यामध्ये जे मटकं असतं, घागर असते, त्यामध्ये पाणी टाकलं जात असतं आणि आम्ही आता जातोय। तर हे आहे पहिलं घर। तर तुमच्याकडे पण शहरामध्ये पण अशी प्रथा आहे का? तुम्ही नक्की कळवा कमेंट करून। आकाजीचं डेरगं भरलं जातं का? तर मंडळी, अशा प्रकारची घागर भरलेली असते। मयत व्यक्तीचा फोटो तिथे खुर्चीवरची ठेवलेला असतो आणि हे असतं डेरगं। मराठीत काय बोलता कमेंट करून नक्की कळवा, कारण मी आहे खानदेशी त्यामुळे मला प्रॉपर काही माहिती नाही। आणि अशा प्रकारे डेरग्यामध्ये पाणी टाकलं जात असतं। तर चला आता दुसऱ्या घरी। तर आम्ही पोहोचलोय आता दुसऱ्या घराजवळ आणि इथे वारले आहेत आपले जे बेपाटील सर आहेत, तर त्यांचे आई। तर हे आमचे किरण दादा डेरग्यामध्ये पाणी टाकून निघालेले आहेत। तर या होत्या आमच्या बेपाटील सरांच्या आई आणि आता आपण जाऊया तिसऱ्या घराकडे। तर आम्ही आलोय आता मेन रस्त्यावरती आणि तुम्हाला मी दाखवतो मोठ्या संख्येने येथे गावकरी बंधू डेरग्यामध्ये पाणी टाकण्यासाठी गेले होते आणि तुम्ही पाहू शकता हे आमचे बेपाटील सर, त्यांचे आई वारल्या होत्या तिथे। आपण आता याआधी पाणी टाकलं डेरग्यामध्ये। तर सर, डेरग्याला मराठीमध्ये काय बोलतात? काय काय सांगा ना? जलाभिषेक। जलाभिषेक। तर मंडळी, जसं सरांनी सांगितलं त्यानुसार डेरग्याला मराठीत जलाभिषेक म्हटलं जातं। तुमच्याकडे काय म्हटलं जातं परत एकदा सांगतो, कमेंट करून सांगा। आणि ही जी प्रथा खेड्यागावामध्ये प्रत्येक गावात असते, शहरामध्ये काय माहिती, परंतु ही जी प्रथा आहे तर हे एकजुटीचं एक प्रतीक तुम्ही म्हणू शकता किंवा एकमेकांचं जे दुःख आहे तर ते वाटण्याची ही प्रथा आहे। प्रत्येक जण या प्रथेमध्ये ही एकमेकांच्या घरी जाऊन सांत्वना देतात आणि दुःख वाटून घेतात। तर चला आता पुढे तिसऱ्या घरी आलोय आता आपण आणि हे घर कोणाचं आहे माहिती आहे का तुम्हाला? आपले जे मुकेश बुवा आहेत, आमचे मोठे बंधू मित्र, त्यांचं घर आहे आणि त्याचे त्यांचे वडील वारले आहेत, म्हणजेच आपले माननीय आप्पा। तर हे आहेत आपल्या मुकेश भाऊचे वडील आणि आपल्या काही व्हिडिओमध्ये तुम्ही मुकेश भाऊला पाहिलंच असेल। तर आपण नमस्कार। चला आता पुढे। तर हे पाहू शकता तुम्ही आपले मुकेश भाऊ। तर मंडळी, हे आहे आता चौथे घर। हे आहेत आमचे लहानपणीचे मित्र आणि बॅचमेट सागर यांचे आजोबा प्रभू तुळशीराम पाटील। तर यांना सुद्धा आपण भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो। आता शेवटचं एक घर बाकी आहे, आपण तिथे जाऊया। तर मंडळी, हे बंधू आहेत, हे सुद्धा डेरग्यामध्ये पाणी वगैरे टाकून येथे बसलेले आहेत आणि जे प्रभू तुळशीराम होते तर हे आमचे सोनू दादा यांचे आजोबा होते। तर चला आता पुढे जाऊया।
तर आता हे आहे शेवटचं घर आणि आपले मामा सुरेश मामा जे आपल्या कॉलेजचे शिपाई सुद्धा आहेत शाळेचे. तर यांचे वडील होते टेलर अण्णा. हे आहेत स्वर्गवासी मच्छिंद्रप्पा पाटील आणि ज्यांचं उर्फ नाव आहे टेलर अण्णा, जे या गावातील सर्वात पहिले टेलर सुद्धा तुम्ही म्हणू शकता. आणि त्यांना सुद्धा आपण श्रद्धांजली वाहिलेली आहे. आणि हे शेवटचं घर होतं. आता आपलं जे डेरग्यामध्ये पाणी टाकण्याचं काम होतं तर ते संपलेलं आहे. तर तुम्हा सर्वांना सुद्धा अक्षय तृतीयाच्या आणि आपल्या खानदेशी भाषेत आकाजीच्या हार्दिक शुभेच्छा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन ब्लॉग मध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र, जय खानदेश.